त्या 1 नोव्हेंबर 2025 रोजी वाखरे येथे पालखी तळासमोर श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व वाखरे ग्रामपंचायत व ग्रामस्थाच्या वतीने आम्ही माऊली कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती असेल, नवीन ट्रॅक्टर असतील, अवजारे असतील, याच्याविषयी माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे इथे स्टॉल राहणार आहे। त्याचबरोबर नवीन रासायनिक खते, बी बियाणे, त्याच्यात नवीन होणारे बदल याच्याही वेगवेगळ्या कंपन्या येणार आहेत, त्यांचे मार्गदर्शन होणार आहे। आणि शासनाचे जे युवकांसाठी शासनाने जे वेगवेगळे महामंडळ निर्माण केलेत, त्या महामंडळाचे सर्व प्रतिनिधी आम्ही इथं बोलवले आहे। उदाहरणार्थ अण्णासाहेब पटेल असतील, अण्णासाहेब साठे असेल, रोहिदास महामंडळ असेल, वेगवेगळे महामंडळ आहेत, महात्मा फुले असेल, मौलाना आझाद असेल, या सर्वच महामंडळांना इथे मोफत स्टॉल दिलेले आहेत। आणि त्यातून युवकांना मार्गदर्शन व्हावं, प्रेरणा मिळावी आणि उद्योजक निर्माण व्हावेत ही आमची अपेक्षा आहे। आणि त्याचबरोबर आपल्या भागातील बचत गट असतील, बचत गटांसाठी आम्ही 40 मोफत स्टॉल ठेवले। त्या ठिकाणी बचत गटांचा जो काही उपलब्ध होणारा माल असेल, त्यांची विक्री असेल, त्यातून 2 रुपये मिळावेत आणि महिलांना प्रोत्साहन मिळावं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। तरी या ठिकाणी आपल्या खिल्लार जातीचं प्रदर्शनही ठेवलेलं आहे। काजळी 6 जाती, काजळी गाई आणि काजळी बैल यांचं 6 गटामध्ये विभागून वेगवेगळे नंबर काढून आणि त्यातून 3 चॅम्पियन काढले जाते आणि त्याला चांदीची गदा दिली जाईल, असं या माऊली फाउंडेशन व आमच्या सहकार्याने सर्वांनी मिळून हे संकल्प केलेला आहे। आणि यासाठी राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपले कृषी मंत्री भरणे मामा, त्याचबरोबर पालकमंत्री साहेब आणि आरोग्यमंत्री यांना सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे। उद्या त्याचं भव्य स्वरूपात उद्घाटन होईल। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी आमदार यांनाही आम्ही निमंत्रण दिलं, त्यामुळे तेही उपलब्ध राहतील। त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात होणारा आणि लोकांना फायदेशीर असणारा, युवकांना असणारा या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन आम्ही केलेला संकल्प, आमच्या मित्रवर्गाने केलेला संकल्प हा प्रत्येकानं येऊन यात भर घालावी आणि हा आमचा चांगल्या पद्धतीचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावं व इथं यावं अशी आम्ही सर्व फाउंडेशनच्या वतीनं आवाहन करतो। किती स्टॉल आहे टोटल आम्ही 150 स्टॉल उपलब्ध केले आहेत। त्यातील 50-60 स्टॉल तर आम्ही मोफत दिलेले आहेत। त्यामुळं ज्यांना गरज आहे त्यांनी इथं येऊन त्या मोफत स्टॉलमध्ये आपला व्यवसाय असेल, आपला नवीन युवकांचा व्यवसाय असेल, त्यासाठी इथं येऊन नाव नोंदणी करावी। किती दिवस स्टॉल आहेत सगळे? 1-2 दिवस किती दिवस राहणार आहे? 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर 4 दिवस या ठिकाणी कृषी प्रदर्शन चालू राहणार आहे। यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही असतील। 1 तारखेला आम्ही डान्स स्पर्धा ठेवलेली आहे। 2 तारखेला एकादशी असल्यामुळं खळेकर महाराजांचा, समाज प्रबोधनकार खळेकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। 3 तारखेला आपल्या महाराष्ट्राची लावणी या ठिकाणी लावणी खनिजा केलेला आहे। आणि 1 दिवशी आम्ही महिलांसाठी दिवसभर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचे वेगवेगळे आजार असतील यासाठी महिलाच डॉक्टर तज्ज्ञ तिथं ठेवून दिवसभर महिलांसाठी 1 दिवस 4 किंवा 5 तारखेला आम्ही 2 दिवसात तारीख फायनल करून ते करणार आहे। आणि इथं 10 बेडचं आम्ही एक हॉस्पिटलही छोटंखानी चालू करत आहे, जेणेकरून इथं वारीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी येणार आहे। तिथं कुठला थोडासा काही गरज पडली तर त्यांना मोफत औषधं ठेवलेली आहेत। तरी येथील वारकऱ्यांना, आपल्या शेतकरी बांधवांना सर्वांना मी विनंती करतो की इथं येऊन मोफत गोळ्या औषधे आहेत। 10-20 डॉक्टरांची टीम आहे या ठिकाणी। श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलमध्येही आपण यावं अशी मी विनंती करतो। मी दिनकर चव्हाण। आता संग्रामदादा गायकवाड साहेबांनी इथं जे संत तुकाराम पालखी तळावरती कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन आणि आरोग्याचा उपक्रम राबवलेला आहे। खरं ही शेतकऱ्याला अत्यंत गरजेची गोष्ट त्यांनी अवलंबलेली आहे, कृतीत आणलेली आहे। मी सुद्धा माझ्या गावचे शेतकरी उद्या घेऊन या प्रदर्शनामध्ये भाग घेणार आहे। तसंच आधी पशुधन, आरोग्य आणि शेतकऱ्याला तंत्रज्ञान आणि विज्ञान माहिती व्हावं आणि त्याच्याबरोबर त्यांनी आता आम्ही तर चर्चा केली चहापाणी होत असताना, गायकवाड साहेबांनी अजून एक त्यांचा उद्देश बोलून दाखवला की शेतीमालाला जे दर मिळत नाहीत आणि शेतकरी शेती करतच गरीब व्हायला लागलेले आहेत,
त्याच्यावर सुद्धा आपण एखाद दिवस दाजी चर्चासत्र होऊया असा त्यांनी गायकवाड साहेबांनी आता उल्लेख केला. त्याच्यात सगळ्या शेतकरी संघटनेचे लोकप्रतिनिधी ज्यांना ज्यांना शेतीवरती माहिती आहे, मग ते कडधान्य असेल, साखर असेल, इतर ऊस कापूस असेल, आंबा साळी असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकारावरती शेतकऱ्याला निश्चितपणानं आत्ता जे मार्केट आहे शेतीमालाचं ते दुप्पट नेल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण मोगलाच्या काळात आणि नंतर आपल्या स्वातंत्र्याच्या काळात जे शेती करत करत फास्ट गरीब होऊन ज्या पिढ्या संपलेल्या आहेत ते फक्त शेतकरी बांधवच आहेत. कारण शेतीला काही जात नाही, धर्म नाही, पंथ नाही आणि शेतीशिवाय भारतीयाचा एक पाऊलसुद्धा पुढं पडत नाही. शासन व्यवस्थेमधली मानव असेल किंवा प्रशासन व्यवस्थेमधली मानव असेल, सकाळी नाश्ता केल्याशिवाय आणि दुपारी अन्नाच्या घासाला हात लावल्याशिवाय त्यांचं आरोग्यच नीटनेटकं राहत नाही. पण सगळ्यांनीच काय ह्या शेतकऱ्याची दुर्दशा लावलेली आहे. शेतकऱ्याचं प्रत्येक कामात प्रत्येक पिकात लाखाचं 12,000 होत आलेले आहेत. मी 40 वर्षापासून वेगवेगळ्या शेतीमालाच्या बाबतीत निवेदनं देऊन, तक्रारी देऊन, ग्रामसेवकापासून राष्ट्रपतीपर्यंत आणि ग्रामपंचायत सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत ते प्रतिसाद देत आहेत. पण पेपरवर लिहित आहेत, पण लिहिणं, प्रतिसाद देणं आणि कृतीत आणणं ह्याच्याची जमीन आसमानाचा फरक आहे. अगदी लेखनामध्ये 100% लिहिलं तर फक्त 1 किंवा 2%च त्या शेतकरी बांधवाच्या पदरात पडतं आहे. एवढा आळस आहे काय राज्य सरकारकडं केंद्र सरकारकडं नको आहे. ज्यांना शेतीच्या बाबतीत तळमळ आहे आणि जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं आहे. शेतीतसुद्धा अतिशय खर्चिक शेती होऊन बसलेली आहे. पूर्वी जिथं रुपया लागत होतं त्या ठिकाणी आता शेतीमाल पिकवायसाठी 100 रुपये लागतात. 99% शेतीला माल तयार करताना खर्च वाढत गेला आहे, पण दर मात्र 10-20% लागलेले आहेत. तर माझी दोन्ही सरकारला विनंती आहे, जसा कामगाराचा वेतन आयोग आहे तसा शेतीला सुद्धा सगळ्याच पिकात महागाईचा विशेषांक लावावा, त्याशिवाय शेतकरी बांधव सुखात राहणार नाही. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल या कृषी माध्यमातून तुम्ही? नाही, सगळ्या शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं. कुठं काय कृषी प्रदर्शन असं ना, आपल्या विचारात वाढ व्हावी आणि माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत शिकाऊ भूमिका ही कधी संपलेली नाही. शिकत जावं प्रत्येक कामात, विषय कुठला का असेना पण शिकत जावं. मी परिपूर्ण झालो आहे म्हणून जे आपण आळस करतो ते चुकीचं आहे. सारखं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ज्ञान मिळालं, आपल्या वैभवात भर पडेल अशा ठिकाणी सहभाग घेत जावं. आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावर आमच्या गावातील एक सदन असा तरुण युवक पुढे येतोय, त्याचा गावाला सुद्धा फार अभिमान आहे. आणि यानं कुठल्याही तऱ्हेची मदत नसताना स्वतःच्या स्वखर्चानं या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन उपलब्ध केले. त्यामुळं हा दूध शर्करा योग आहे. या योगाचं मी शेतकरी बांधवांना पहिल्यांदा आवाहन करतो की या ठिकाणी आपल्याला जे संग्राम गायकवाड यांनी जी जन्मभर पूर्ण जी शिदोरी आहे त्या शिदोरीचं ज्ञानात भर पडण्यासाठी त्यांनी आपण प्रत्यक्षात या ठिकाणी हजर राहावं आणि या केलेल्या सोहळ्यासाठी सर्वांनी सहकार्य मनोबल इथं सहकार्य करावं. आज कुठलीही गोष्ट मोफत होत नसती. आपण बाजारात गेलो तर कुठलीही मोफत वस्तू येत नसती, परंतु आज हजारो रुपये, लाखो रुपये खर्चून या संग्राम गायकवाड या युवकानं ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशनच्या वतीनं हा तुफान असा केलेला मोठा कार्यक्रम, या कार्यक्रमाची आपण सर्वांनी शोभा आणावी अशी मी ग्रामस्थाच्या वतीनं, मी आमच्या ज्ञानेश्वर फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला सहकार्याच्या वतीनं विनंती करतो आणि इथं थांबतो.